बरेचसे पशुपालक घरच्या पशुधनासाठी आपल्या शेतातच चारा पिकाची लागवड करतात. पण हा चारा पिकाची वेळेवर कापणी केली जात नाही. त्यामुळे चाऱ्याचा योग्य तो फायदा पशुधनाला मिळत नाही आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. मग हे लक्षात घेऊन चारा कापणी नेमकी केव्हा केली पाहिजे आणि जनावरांना चारा खाऊ घालताना काय काळजी घ्यावी याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन. चारा पिकांची लागवड केल्यानंतर त्यांची ठराविक अवस्थेत आणि योग्य वेळ कापणी करून पशुआहारात वापर करणं गरजेचं आहे. चाऱ्याची लवकर कापणी केल्यास त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त राहतं, इतर पोषण तत्वाचे प्रमाणही कमी होतं. त्यामुळे असा चारा जनावरांना दिल्यानंतर जनावरांमध्ये दूध उत्पादन थोडंसं वाढलेलं दिसेल, पण दुधातील फॅट आणि इतर पोषण तत्वाचं प्रमाण कमी होतं. याचबरोबर जनावरांचे शेण पातळ होण्याची समस्या दिसते. याउलट चारा निबर झाल्यानंतर त्यामधील रसाचे प्रमाण कमी होऊन तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढतं, तर इतर पोषण तत्वांचे प्रमाण कमी होतं. अशा चाऱ्यांची पचन क्षमता कमी असते. चाऱ्याची लवकर कापणी आणि उशिरा कापणी केल्यास अशा चाऱ्यांमुळे जनावरांचं कुपोषण होतं. त्यासाठी प्रत्येक चारा पिकांची योग्य काळात कापणी करावी. योग्य वेळी कापणी केल्यास चारा उत्पादन आणि चाऱ्याची प्रत चांगली राहते. बहुवर्षीय चारा पिकांची योग्य वेळी कापणी केल्यामुळे चाऱ्याची पुढील वाढ लवकर होऊन चारा उत्पादन जास्त मिळतं. तर चाऱ्याची उशिरा कापणी केल्यास त्यातील तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढून पुढील वाढ खुंटते. आता उदाहरण द्यायचं झालं तर धारवाड हायब्रिड नेपियर या चाऱ्याची कापणी 45 ते 70 दिवसांच्या दरम्यान केल्यास पौष्टिकता चांगली असते आणि पुढे वाढही जलद होते. चारा पिकांची कापणी करताना चारा पिकांची फक्त पाने किंवा धाट येणार नाही, तर संपूर्ण भाग येईल याची काळजी घ्यावी. चाऱ्याची फक्त पाने किंवा फक्त धाट आहारात वापरून जनावरांचे योग्य पोषण होत नाही. चारा कापणी करत असताना त्यासोबत शेतातील तण मिसळणार नाही याची देखील काळजी घ्यावी, नाहीतर जनावरांच्या आहारातून मिळणाऱ्या पोषण तत्वांच्या प्रमाणात घट होते. कारण तणामध्ये चाऱ्या एवढी पौष्टिकता आहे का नाही हे आपल्याला माहीत नसते. संकरित नेपियर वर्गीय चारा पिकांची कापणी जमिनीलगत करावी, तर दशरथ सारख्या चाऱ्याची कापणी जमिनीपासून 30 ते 35 सेंटीमीटर वर केल्यावर फुटव्यांची संख्या वाढून उत्पादन जास्त मिळतं. आता पाहूया जनावरांना चारा खाऊ घालताना काय काळजी घ्यायची ते. चारा एकदम लहान बारीक कुट्टी करून देऊ नये. कुट्टीचा आकार 1 ते 2 इंच राहिल्यास जनावरांचे रवंत उत्तम होऊन चारा व्यवस्थित पचतो. त्याचबरोबर दुधातील फॅटचं प्रमाणही चांगलं राहण्यास मदत होते. चारा जशाच तसा लांब धाटे न देता कुट्टी करून हिरवा आणि वाळलेला चारा एकत्र मिसळून द्यावा. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळून पचनीयता देखील वाढते. जनावरांना चारा खाऊ घालताना जनावरांचे शरीर वजन, शरीर वाढ, कार्यशीलता लक्षात घेऊन चारा योग्य प्रमाणात द्यावा. सरसकट सर्व चारा जनावरांना समान चारा देऊ नये. जनावरांची वर्गवारी करून चारा दिल्यास जनावरांचं आरोग्य चांगलं राहून जास्तीचं उत्पादनही मिळतं आणि चारा देखील वाया जात नाही. जनावरांना द्विदल आणि एकदल चारा एकत्र मिसळून द्यावा. व्यवस्थित गव्हाण तयार करून चारा दिल्यास सर्व चारा खाल्ला जातो. जनावरांना सतत चारा न देता दिवसातून केवळ 2 ते 3 वेळा योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. त्यामुळे जनावरांचे रवण चांगले होऊन चाऱ्याची पचनीयता वाढते आणि पोषण तत्वांचा वाढीव उत्पादनासाठी उपयोग होतो. चारा खाऊ घालण्याच्या वेळा ठराविक देऊन त्यात अचानक बदल होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. सतत फक्त एकाच प्रकारचा चारा न देता 2 ते 3 चारा पिकांचं मिश्रण द्यावं. त्यामुळे आवश्यक सर्व पोषण तत्त्वे मिळण्याची शक्यता वाढते. चाऱ्याच्या गव्हाणी नेहमी स्वच्छ करून जनावरांना नवीन चारा खायला द्यावा. शेण, लघवी, चिखल पडलेला चारा जनावरांच्या आहारात वापर करू नये. यामुळे एकतर वास आल्यामुळे जनावर चारा खाणार नाहीत, तसेच आंतरपरजीवींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील वाढते. चारा गव्हाणीमध्ये टाकत असताना सर्व जनावरांना योग्य प्रमाणात चारा मिळतो का हे पाहावे. भिजलेला चारा, पानांवर दव असणारा चारा जनावरांच्या आहारात वापरू नये. अशा चाऱ्यावरील पाणी निघून गेल्यावर जनावरास खाण्यास द्यावा, कारण ओला चारा जनावरे आवडीनं खात नाहीत. ओला भिजलेल्या चाऱ्याची कुट्टी करून साठा करू नये, कारण कुट्टी केलेल्या चाऱ्याला कुबट वास येऊन हा चारा जनावर खात नाहीत. त्याचबरोबर अशा चाऱ्यामध्ये बुरशीची देखील वाढ होऊ शकते. अशा प्रकारे चारा कापणी करताना आणि जनावरांना खाऊ घालताना काळजी घेतल्यास चाऱ्याचा योग्य तो फायदा मिळतो. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.